बघा आजचा स्पेशल मेन्यू आहे. काय छान घावणे. कोकणात घावणे बोलतात. आम्हाला एक सिनेमॅटिक शॉट घे ना. आणि आंबोळी देखील बोलतात. नाही, आंबोळ्या वेगळ्या. हा, आंबोळ्या वेगळ्या. सॉरी, आंबोळ्या नाही बोलत, घावणेच बोलतात. हे बघ, काढू नको इथं पाण्याचा प्रॉब्लेम. नाटकगिरी. आणि सोबत हिरवी नारळाची चटणी. हाय हाय हाय, मस्त झणझणीत. एकटीच हानते काळी. करण्यासाठी काय काय टाकू शकतो असं सांग. टेस्टी करण्यासाठी काय टेस्टीच नाही, काय काय टाकते त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट कशामध्ये. हे कसं बनवलं. हा, घावणे. घावण्याच्या पिठात काय नाही, फक्त मीठ टाकायचं. घावण्याचं पीठ नक्की तांदळाचं असतं का. तांदळाचंच असतं, पण थोडंसं जाडसर लागतं. म्हणजे वापरत नाही, वापरण्यात नव्हतं ते पीठ. हा, अण्णांचं आहे ते, वापरण्यात नव्हतं, त्याच्यामुळे थोडेसे काय ते. आणि आता पिठाचं सांगते शिजेपर्यंत की घावण्याचं पीठ कसं तयार होतं. थोडं सरसरीत असायला लागतं घावण्याचं पीठ. आणि मीठ टाकायचं आणि थोडं पातळ करायचं. डोसे करतो तसं जाड नाही करायचं. आणि घावण्याचं पीठ तांदळापासूनच बनतं घावण्याचं. फक्त त्याच्या दळण्यात फरक असतो. आता हे कसं आमचं गावचे तांदूळ आहेत. गावचे तांदूळ आम्ही तांदूळ वेगळे केले, कणी वेगळी केली आणि पीठ वेगळं केलं. त्याच्यामुळे भाकरीचं पीठ वेगळं केलं, कणी होती त्यांचे घावण्याचं पीठ केलं आणि तांदूळ जाडे थोडे निघाले ते जाडे तांदूळ. आणि मग असा रिझल्ट येतो त्याचा. रिझल्ट येतो. आता हे जे मी तुम्हाला दाखवतोय हे माझं आजोळचं घर आहे. म्हणजे हे माझंच घर आहे. इन शॉर्ट असं बघायला गेलं हे माझ्या आजोळचं घर आहे. ते लॉस्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये. पण आता नवीन काही आपले व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी हे बघा, हे माझ्या आजोळचं घर आहे. झाडीबिडी मारला आहे व्यवस्थित. आधी इकडे हे होतं, डिवायडर होतं, ते डिवायडर काढलंय. ही काय गोठ्याची जागा. गोठा हा होता. हा गाईंचा गोठा वगैरे होता. हा वाडा होता. वाडा वरती पण होता. वरती सगळं त्यांचं चारा ठेवायची आणि खाली सगळे बांधलेले असायचे. ते सगळं तेच होतं. आणि इथं जांब होती मोठी. काय झाली ती जांब. ती तुटली जांब. इकडे एक मोठी जांब होती. आणि हे जे आहे कुठेतरी पडलं वाटतं. हे सगळं क्रिकेट खेळायच्या जागा आमच्या. क्रिकेट खेळायचो आम्ही. आत कसं जायचं दिसतंय का. बघू तिथे, नुसतं बघू तिथे तुम्हाला लाल लाल बोंड दिसतंय. माहितीये म्हणजे हाय. हे बघा, हे इथे पण कसली तरी लागवड करतात, मामाच करतात आमची. आणि मस्त कुंपण टाकलंय. हे बघा, बघू तिकडे लाल लाल बोंड. ही आमच्या आजीने लावलेली जांब आहे. म्हणजे ना मी तुम्हाला एक दाखवतो. म्हणजे एक गोष्ट अशी दाखवतो की तुम्ही बघून ना एकदम असं चाट व्हाल की बोंड आणि त्या बोंडातलं रस किती सुंदर आहे. एक वेगळंच आहे. बघा, इथे एक बोंड आहे, ते तुम्हाला चावून दाखवतो. दिसतंय इथे ऑरेंज कलरचं. अख्खी जांब भरली आहे. अख्खी जांब आहे ना अशी भरली आहे. हा, जाड आहे. हे जर कम्पॅरेटिव्हली जर कालच्या आपल्या दारातल्या जांभळीला बघाल तर त्यापेक्षा हे खूप जाड आहे आणि वेगळंच आहे. सो खूप सुंदर. म्हणजे ही दरवर्षीच भरते. काही लोकांचं असतं की एक वर्ष भरते, एक वर्ष नाही. ही दरवर्षीच भरते. ही जांब आणि हा फणस. हा बघा, हा फणस पण आपलाच आहे. हा अजून धरला नाही. हा धरतो थोड्या वेळानंतर. पण अजून 2-3 दिवस. काजू इकडे मामी ओरडते आमची. कोण आहे इकडे. मामी आहे त्या मळ्यामध्ये. तिकडे मामी ओरडते होती. हा जर पाडला आणि खाल्ला तर काय लागेल. येईल का तुला काढता. येणारच नाही तुला. तू स्टान्सच बॉडीचा चुकीचा घेतलायस. खाली वळव ना, मागचा हात खाली जाऊ द्यायची. तुझ्या अंगावर घेणार तर पडणार खाली. शेवटी पकडला
आता ह्याची टेस्ट बघा, ह्याची टेस्ट आहे ना एकदम खतरनाक लागते. धुवायचं नाही. तर एवढी मोठी बाग आहे, तिकडे पण बाग आहे केळीची, अजून आत पण केळीच्या बागा लावल्यात. तिकडे छोटंसं असं सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवायला वगैरे जागा बनवली आहे इकडे. आणि नेहमीच म्हणजे ज्या ज्यावेळी सीझन असतो ना त्या त्यावेळी जाम धरलेलीच असते. आणि आता बघा हिने काळीने ओले काजू जमा करून ठेवलेत, कारण ती आज मुंबईला जाणार आहे तर मावशीला द्यायला. कारण मी तुम्हाला काल बोललो होतो की आपण माझ्या आजोळी जाणार आहेत काजू जमवायला. सो आपण सुके तर नाही पाडत आहे, पण खूप लागलेले आहेत. तयार काजू पण खूप आहेत, पण हे ओले काजू पाहिजेत मावशीला. मग आता ओले काजू जाऊन देईल ती आज मुंबईला जॉब. त्यांना 7:30 वाजले म्हणजे किती येतील, किती वाजता ते लोक येतील, ते 7 वाजता तिला सोडतील, ते येतील ना माझ्यापर्यंत घरी. आता मी आणि मम्मी आमच्या इथे सड्यावर आलो. तर सड्यावर म्हणजे कातळावर. आता कोकणामध्ये सड्याला कातळ बोलतात. तर बघायला तर बघा पूर्ण ओपन आहे असं कातळ. तुम्हाला दिसत असेल एकदम पुढचा कोपऱ्यातला पण डोंगर दिसतो, असा सपाट एकदम सरळ आहे. तर ही एंट्री स्पॉट गावात शिरायचा आतमध्ये. हा असा पूर्ण रस्ता आणि हा एंट्री स्पॉट. हा तर इथून सरळ आतमध्ये गावात जाता येतं. इथे खाली देऊळवाडी, ही अशी वाड्या आहेत. ह्या पूर्ण गावामध्ये जेवढ्या वाडी आहेत त्याचे रस्ते. पुढे चल. हा आपल्या गावाचा बोर्ड आहे वाडीत जायचा. हे असं आत जाता येतं. इकडून खाली रस्ता खालच्या वाडीत जायचं. त्याला आड बोलतात. म्हणजे ही जे खाली आहे ते म्हणजे ही जे तुम्हाला कातळ दिसतंय ना, हे चौथरा घातलेला तिथे आड म्हणतात. आड आहे तिथे, म्हणजे खाली पाणी आहे तर पायऱ्या आहेत उतरून खाली जायला. ओके, म्हणजे तो आड आहे, त्याच्या खाली पाणी आहे. मग ते उतरायला तिथे त्या लोकांनी पायऱ्या केल्या आहेत, म्हणजे होत्या आहेत. आणि ते पाणी खाली जातं गावामध्ये. एक वेगवेगळं आहे. या सडकीने जायला लांब पडायचं ना, म्हणून हे असे रस्ते आहेत. हे बारीक रस्ते म्हणजे पायवाटा केलेल्या. त्यावरती जायला गावांमध्ये खाली उतरायला वगैरे. आणि तिकडे ना ते तो जो पुढचा डोंगर दिसतोय त्याच्या अगोदरच तिथे मम्मीचं गाव आहे, म्हणजे मम्मीचं माहेर आहे. म्हणजे चालत जाल तर अर्धा पाऊण तास, आणि जर गाडीने गेलात तर 10-15 मिनटं, 15 पण जास्त बोललं 10 मिनटामध्ये. तिथून आतूनच तेवढे दोघंही तिची गावं जवळ आहे. माहेर पण जवळ आहे, सासर पण जवळ आहे. 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. ऊन येते डोळ्यात. बाग केली आहे. पहिलं तिथं काय नव्हतं. पहिलं असंच होतं. हे ओपन कातळ आहे ना, असं सड्यासारखंच असा सडा होता ओपन. पण त्याचं कन्वर्ट बघा त्याने काय मस्त केलंय. व्यवस्थित माडाची झाडं, जांभीची झाडं, आंबे पण लावलेत बऱ्यापैकी. सुंदर वाटतं बघायला. ही अशी बाग पूर्ण झरली आतमध्ये, आपल्याच गावातल्यांची. पण बघायला तर बघा आत्तापासूनच सगळे आंबे वगैरे आलेले आहेत. सगळे आंबे वगैरे आलेले आहेत. म्हणजे त्यांनी बनवली आहे, जसं काम कराल तसा रिझल्ट येतो. हा, ज्याला फळ लागेल हे अशी छोटी झाडं आहेत, पण त्याला छोटी झाडं म्हणजे तो एक प्रकार असतो. ते प्रत्येकाचं त्याचं एक कौशल्य असतं. त्या झाडाचं पण एक वेगळं हे असतं, काय बोलतात त्याला, बहरायचं किंवा वाढायचं वय असतं. तसंच एवढं आखूड रोपांना किंवा आखूड झाडांना पण आंबे आलेले आहेत. आखूड झाडं म्हणण्यापेक्षा कलबं आहेत ते आखूड सगळी, आणि त्यांना व्यवस्थित असे आंबे वगैरे आलेले आहेत. ही बाई मला सकाळच कामाला लावते गावी येऊन. हे एकच झाड आहे आपलं, पण असतात बऱ्यापैकी. काढून झाले आहेत तरी बोलते काढ, अजून कुठून काढू. असतील तर छोटी छोटी इकडे झालेले. हिला कुठे दिसत आहेत काय माहिती. आज स्वतःच्या माहेरी जाऊन आणणार आहेस ना? आज नाही, उद्या जायचंय ना. आज उद्या मी लांजाला जाणार आहे. जा, मी उद्या लांजाला जाणार आहे. आणि येशील कशाने? येईन मी उद्या. आपण प्रसाद शेटला भेटायला जाणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही कमेंट्स सांगायचे असतील तर त्या देखील सांगा.
तर भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.